बोलायले बस. अगं एवढं समज तू सहन केलंस आणि आम्ही काहीच नाही केलं. आम्ही हातपाय गाळून बसलो तुला शोधायचं सोडून. तू फक्त तसं नाव सांग. माझ्या पुरीला हात लावणाऱ्याला संपूर्ण टाकत असतो मी. मग जेलमध्ये गेलो तरी भेटत. सांग नाव सांगतच कोण सांगतो. ऑर्डर ऑर्डर. काय बोलताय तुम्ही कोर्टामध्ये? बसून घ्या. तुम्ही बोला पुढे काय झालं? आणि अचानक एक दिवस त्यानं माझा हातपाय सोडला. माझ्यासमोर हा शालू धरला. मला म्हटलं तुझ्यासाठी आणलाय. युगंधर मला जाऊ दे, मला सोड ना. सोडणार ना. तुझ्यासाठी शालू आणलाय लग्नाचा. हे बघ तुझा नवरा आता वेडा झालाय. काही कामाचं नाही. शहाणा जरी असता तरी मी त्याला टिकू दिला नसता. तू हा शालू नेस, लग्न करू, सुखाने संसार करू. तुला बोललो ना भरपूर पैसा आहे माझ्याकडे. मी शालू नेसायला होकार दिला. मला वाटलं त्या निमित्तानं मी पळून जाऊ शकेन. लाली मी पळून जायचा प्रयत्न पण केला, पण त्यानं मला पुन्हा पकडलं, मला बांधून ठेवलं आणि म्हणाला आता तुझ्या नवऱ्याला तुझ्याच खुनाच्या आरोपाखाली आयुष्यभर जेलमध्ये राखतो. आयुष्यभर जेलमध्ये नाही, फासावर चढवतो की नाही बघ. ही एवढी सगळी स्टोरी सांगते, पण या मूर्खबाईला एवढं कळत नाहीये की पोलीस त्याचा मार्ग काढणार, त्याच्या मागे लागणार. आज तर हद्दच झाली साहेब. त्यानं आज सगळ्याच मर्यादा ओलांडल्या. मला त्याचा लय राग आला. इतक्या दिवसाचा राग साठून राहिला होता. हे ऐकलं ना तर माझ्या तळपायाच्या मस्तकाला गेली. मी त्याला परत एकदा ठामपणे नकार दिला. म्हटलं माझं लग्न झालंय, माझ्या नवऱ्यावर माझं लय प्रेम आहे. मी माझ्या नवऱ्याला नाही सोडू शकत. हा शालू नेस. मला आजच लग्न करायचंय तुझ्याशी. तुला सांगितलं ना माझ्या नवऱ्यावर लय प्रेम आहे. मी त्याला सोडून दुसरा कुणाचा विचार पण नाही करू शकत. नाही करणार लग्न मी. बऱ्या बोलाने सांगतोय. आगे शालू नेसायचा बाहेर वाट बघतोय. माझ्या इतकं वाईट शोधून भेटणार नाही. नेसा. चाकूच्या जोरावर मला हा शालू नेसायला लावला. नवरीसारखी तयार झाल्यावर तो मला लग्न करायला घेऊन चालला होता. मी तरी नकार दिला आणि त्याने माझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. वा लाली, किती सुंदर दिसतेस. गुड गर्ल. चल 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 चल. युगंधर मला नाही करायचं लग्न. नाही लाली, मला करायचंय लग्न. चल. पण मला नाही करायचं. माझं लग्न झालंय, माझा नवरा आहे. नाही लाली, मला करायचंय लग्न. माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. मला हवी आहेस तू. चल 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 चल. माझं नाही आहे ना प्रेम तुझ्यावर. मला करायचं ना लाली. युगंधर युगंधर काय करतोस तू? का नाही म्हणतेस? का नाही म्हणतेस? मी त्याला विरोध केला, त्याच्याशी झटापट केली, पळायला लागले, पण त्याने माझा पाठलाग केला, माझ्यावर झडप घातली. मला कळत नव्हतं मी स्वतःला कसं वाचू. युगंधर सोड, युगंधर सोड, युगंधर सोड, युगंधर माझ्या जवळ येऊन आणि अचानक माझ्या हाताला चाकू लागला. मी 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 त्याला बचावलं. त्याने घाबरवतेस मला? मी घाबरवत नाही. मी खरंच चाकू मारीन तुला. खरंच मारशील? नको जवळ येऊ. मी सांगते तुला. मी जीवाच्या आकांतानं ओरडत होते. मला हात लावू नको, मला जाऊ दे, मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तो आणखी जवळ येत होता, आणखी जवळ येत होता आणि मी माझ्या रक्षणासाठी चाकू खूप बसला. बघू कसं मारतेस.
मोठा गुन्हा केलाय, मला शिक्षा द्या साहेब. मी एका माणसाला चाकू मारलाय साहेब. मला शिक्षा द्या साहेब, मला शिक्षा द्या साहेब. माझ्या नवऱ्याला सोडा, मी गुन्हेगार आहे. साहेब, माझा नवरा निर्दोष आहे, मी गुन्हेगार आहे, मला शिक्षा देताना सोडून द्या. लतिका देशमुख, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आरोपीला चाकू मारला. तो कोण आहे? ज्यानं तुमचं अपहरण केलं त्या व्यक्तीचं नाव सांगा कोर्टाला. कोर्टालाही कळू द्या, म्हणजे कोर्ट पुढच्या तपासाचे आदेश देतील पोलिसांना. साहेब, ती व्यक्ती आहे ॲडव्होकेट युगंधर प्रताप. काय? ॲडव्होकेट युगंधर प्रताप? अहो, तुम्ही ज्या माणसावर आरोप लावताय तो एक नावाजलेला वकील आहे. त्याची ख्याती व कीर्ती सर्वश्रुत आहे. आजपर्यंत त्याच्या चारित्र्यावर कुठलाही कसलाही डाग लागलेला नाही. साहेब, आमच्या सगळ्यांपेक्षा तुमचा अनुभव लय मोठा आहे. गुन्हेगार चेहऱ्यानं कधीच गुन्हेगार वाटत नाही. वरवर साधी भोळी दिसणारी माणसं आतनं लई शातीर असू शकतात, लय लय भयंकर असू शकतात. ते सूड घ्यायला कुठल्याही थराला जाऊ शकतात. समाजात चांगला माणूस म्हणून वावरत असली तरी त्यांच्या आत राक्षस दडलेला असतो, जो सगळ्यांना माहीत नसतो, काहीच लोकांना माहीत असतो. मी पोलिसांना आदेश देतो, लतिका देशमुख जे म्हणतायत त्याची शहानिशा करावी. जिच्या अपहरणाचा आणि खुनाचा आरोप गोपाळवरती लावण्यात आला, त्या लतिका गोपाळ देशमुख ह्या स्वतः जिवंत परत आल्यात. त्यामुळं त्यांच्या अपहरणात गोपाळ किंवा त्यांच्या घरच्यांचा कोणताही संबंध नाही. म्हणून गोपाळची शिक्षा आणि त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप रद्द करण्याचे आदेश कोर्ट पोलिसांना देत आहे. लतिका देशमुख यांच्या साक्षीच्या जोरावर गोपाळ हिम्मतराव देशमुख यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. आजच्या खटल्याचं काम इथंच संपत आहे.